मला उत्तर दिलं का मला? तुमची जबाबदारी नाही का? देऊन टाकू म्हणजे 15 दिवसाच्या आत निवेदनाचं उत्तर द्यावं लागतं. पावसाळा कमी झाला, तुम्ही नवापूर रस्त्यांवरील खड्ड्यांचा स्फोट, 1 जुलैला जनतेचा यलगार. नवापूर शहरात पावसाळा सुरू व्हायच्या आतच रस्त्यांवरील खड्ड्यांनी थैमान घातलाय. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे इंजिनियर भामरे यांचा हलगर्जीपणा कायम आहे. नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून अखेर 1 जुलै रोजी प्रचंड जन आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळांमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघात होत आहेत. पादचारी असो वा दुचाकीस्वार, सगळ्यांचा जीव घेणं चाललंय. विशेष म्हणजे आमदार शिरीष नाईक ज्यांनी स्वतः या रस्त्याचा वापर करतात, त्यांनाही याच खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे स्पष्ट होते. नवापूर नगरपालिकेची स्थिती पाहता असं वाटतंय की एखाद्याला जीव गमावल्याशिवाय हे प्रशासन जागं होणार नाही. सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी या प्रश्नी थेट इंजिनियर भामरे यांच्याशी जाब विचारला आणि दोघांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती पुढे आली. तरीही प्रशासन ढिम्म. या उदासीनतेला कंटाळून सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन व नागरिकांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांना अंतिम इशारा देत निवेदन सादर केलं. चंद्रकांत नगराडे, मंगेश येवले आणि मनोज बोरसे यांनी आता बस, आता मैदानात उतरण्याची वेळ आली आहे असं म्हणत नवापूरकरांना 1 जुलैच्या जन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलंय. नवापूर शहरातील रस्ते दुरुस्तीबाबत आज आम्ही निवेदन दिलेले आहे सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे. या अगोदर सुद्धा काही विविध पक्षांनी, संघटनांनी नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन या खड्डे दुरुस्तीबाबत व रस्ते दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आलेले आहे. परंतु नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये 1 जुलै 2025 रोजी एक मोठं जन आंदोलन या नगरपालिकेच्या विरोधात उभारणार आहोत व या रस्ते दुरुस्तीसाठी नगरपालिकेला दुरुस्ती कामीसाठी त्यांना प्रवृत्त करणार आहोत. तरी या आंदोलनामध्ये सर्व जनतेने सहभाग नोंदवावा अशीच आम्ही आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे व इतर सर्व जनतेच्या मार्फत विनंती करू इच्छितो की आपण या जन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा. नवापूर नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारापासून तर आपल्या रंगावली कॉलनीच्या रंगावली नदीवरील जो ब्रिज आहे PWDच्या, तो सुद्धा अत्यंत खराब अवस्था आहे. वाहन चालवत असताना वाहनधारकांना जीवावरची कसरत करावी लागते. तरी आपण या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा हीच विनंती करतो. जय हिंद, जय भारत. या संपूर्ण प्रकरणावर माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांनी माध्यमांसमोर प्रशासनाचा खरपूस समाचार घेतलाय. नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय. चर्चा नवापूर न्यूज, लोकशाहीचा बुलंद आवाज. संपादक गिरीश सोनवणे.